नामानं समाधानाची प्राप्ती होते, धनानं समाधानाची प्राप्ती झाली असती तर रावणाचे फोटो घराघरात लागले असते. तरी सुद्धा मला असं वाटत नाही की रावण वाईट होता. का लोक रावणाला नावं ठेवतात कोणास ठाऊक. जेवढा अहंकार आपल्याला आहे ना भाऊ, त्याच्यातला 50% सुद्धा रावणाला नव्हता. 7.5 कोटी घरांचा सोन्याचा मालक होता तो. 7.5 कोटी घरं सोन्याची, त्याची कुणाची? रावणाची. पण कधी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत नव्हता, कधी फेसबुकला फोटो नाही टाकला रावणानं. का पाहिलं इंस्टाग्रामला त्यानं स्टोरी ठेवली आणि खाली लिहिले रावण बोलते सबको कोलते, असं लिहिलं का कधी? एवढा श्रीमंत राजा रावण आहे. स्वतःचा सक्का भाऊ बिभीषण साहेब दुसऱ्याच्या पार्टीत गेला रामाच्या, मग बिभीषण सोडून गेलाय म्हणून फेसबुकला कधी पोस्ट नाही केली रावणानं. वर बिभीषणाचा फोटो, खाली हॅशटॅग आपलेच गद्दार. एवढा श्रीमंत रावण होता. 10 तोंड होती त्याला, पण 10 तोंड असून कधीच कोणाची निंदा नाही केली. आपल्याला तर एकच थोबाड दिले देवानं, तरी अखिल भारतीय मापकाडी संघटनेचे अध्यक्ष झालो आपण. लोक रावणाला नाव ठेवतात. अरे बाबा, समाधानाला सुद्धा समाधान प्राप्त होण्याची ताकद